हॅलो एव्हरीवन, तर कशा आहेत तुम्ही सर्वजण? आय होप मजेतच असतील. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या आगरी कोळी यूट्यूब चॅनलवर तेजस पाटील ब्लॉग्स. होप यू ऑल आर डुईंग गुड. तर आज आहे गणपतीचा दुसरा दिवस आणि जसं मी सांगितलेलं तुम्हाला दुसऱ्या दिवशी काहीतरी स्पेशल आहे. तर आज आमच्या घरी म्हणजे संध्याकाळी आम्ही प्रश्नमंजुषा कार्यक्रम आयोजित केला आहे. तर त्याचीच आमची तयारी चाललेली आहे. ते तुम्हाला लवकरच पूर्ण व्लॉग प्रश्नमंजुषा कार्यक्रमावर असणार आहे आणि तुम्ही पण तो एन्जॉय करणार आहेत, कारण की तो प्रॉपर शूट करायला सांगणार आहे मी आणि त्याचा होस्ट मी, धनश्री वहिनी आणि जस्मिता काकू आहे. तर तुम्हाला मजा येईल आमचे ते कार्यक्रम बघताना आणि सगळे फुल फॅमिली याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार आहे. तर चला मग आता डे 2 चा व्लॉग सुरुवात करूया. लेट्स बिगिन टुडेज व्लॉग हियर. तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. पाटील वाडा सुवर्ण उत्सव 2024 प्रश्नमंजुषा कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्व आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत त्याबद्दल धन्यवाद. तर आता आपण ऐकूया राऊंड कशा असणार आहेत. प्रश्नमंजुषा कार्यक्रमामध्ये टोटल 5 फेऱ्या. सगळे प्रश्न सोपे व मनोरंजक आहेत. काही फेऱ्या ग्रुपवर आहेत आणि काही बझरवर आहेत. तुम्हाला प्रत्येक अगोदर प्रत्येक फेरीची माहिती दिली जाते आणि आपल्याकडे पॉइंट्स द्यायला व जज करायला जस्मिता काकू आहे. फायनल असणार. ही बघणार काय राहते काय प्रत्येकाने आपले फोन बंद किंवा सायलेंट करून ठेवा. फेरी चालू असताना फोन वापरल्यास प्रश्न पाठ केला जाईल. पहिला फोन जमा करा सगळे. पुढची माहिती असेल की धनश्री आपल्याला देईल. आता कार्यक्रमाची थोडीफार माहिती रूपरेषा तुम्हाला आली असेल. तर आपले टीम मेंबर्स जे टीम लीडर्स आहेत ते त्यांचे टीम मेंबर्स स्वतः चॉईस करणार आहेत 1 बाय 1. तर पहिले सासू सासू ऑलरेडी तुला आहे. आता तुम्ही प्रत्येकाने आपापले टीम लीडर्स लक्षात ठेवा. कसं बसायचंय. पिझ्झा अरे पोरं तुमचा मोबाईल जमा करा. ऑन मोबाईल समजतं का मोबाईल मोबाईल
टोटल 5 फेऱ्या आहेत जसं सांगितलेलंच आहे. ती आपण टीम वाईज खेळणार आहोत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये प्रत्येक टीमला 6 प्रश्न आहेत. एका प्रश्नाला 2 मार्क आहेत आणि चुकीचं उत्तर दिलं तर -1 आहे. विथ ऑप्शन्स विदाउट ऑप्शन्स तसं दोन्ही आम्ही देणार आहोत. अगर विदाउट ऑप्शन्स तुम्ही घेतलं तर 2 पॉईंट, अगर ऑप्शन्सची मदत घेतली तर 1 पॉईंट आहे. ओके. नाही पण चॅनल नाही आलं तर आम्ही उत्तर दिलं तर आम्हाला आपण सुरू करणार आहोत विघ्नेश्वर टीम पासून. विदाउट ऑप्शन मी चालू करते. सुखकर्ता दुखकर्ता कोणी दिले आहे. डिस्कस करा. टीम मेंबर्सने डिस्कस करा. ऑप्शन देऊया. ऑप्शन स्वामी शुअर आहे. गणपतीने कोणत्या दैत्याचे वध केले. तुम्हाला डिस्कस करून एकदाच उत्तर आम्ही घेतला महिषासूर आणि तिसरा आहे सिंधुरासूर. गणपती बाप्पाचे शस्त्र कोणते. इकडे नाही येत. असं का प्रश्न तुझा तसं नाही मग उत्तर एकच चालू तुमच्यामध्ये पण शस्त्र 2 आहे. तुम्ही एक दिलं उत्तर बरोबर. त्यांनी पण 2च आहे. एक दिलं तर आम्ही
पुढे धनुष्य आणि बाण, पाश आणि अंकुश, चक्र आणि गदा. ओके गणपती स्तोत्रामध्ये गणेशाचे डोळे या अवयवाचे वर्णन कोणत्या शब्दात केले आहे? गणपती स्तोत्रामध्ये गणेशाचे डोळे या अवयवाचे वर्णन कोणत्या शब्दात केले आहे? एकाने हात वर करून फायनल उत्तर द्या मला. किती संख्येने व्हावा? अरे नंतर घ्या तुमच्या इथे या ना जागृतीला सांगा. शेवटचा प्रश्न आहे, नीट ऐका. टीम विघ्नेश्वर लालबागच्या राजाच्या मूर्तीची उंची किती आहे? पहिला मी देतो माहितीये का? गेलो पुढे. नाही ते बरोबर आहे. चिंतामणीच्या मूर्तीची उंची किती? चिंतामणी
तुम्हाला आधी ते नीट बघायचं आहे. किती वर्षाचं हाल सांगा. ते झाल्याच्या नंतर तुम्हाला फक्त ह्याच्यामध्ये 15 सेकंड भेटणार. 15 सेकंड्स मध्ये प्रश्न ह्याच्यावर दाखवल्यावर स्क्रीनवर तुम्हाला येत असेल तर तुम्हाला बजर वाजवायचं. आणि जर आलं नाही तर -1 पेनल्टी. -1. अरे तुम्ही विचार कर पटापट. तुम्ही विचार ना पटापट आम्हाला. बोला बोला बोला. अरे कृष्ण खूप वेळा लास्ट वॉर्निंग आहे. तुम्ही बोला ना पटापट. चला बोला बोला. पुरणपोळीला लागणारे साहित्य सांगा. अरे अकरा. डिस्कस करा आता सगळ्यांनी सांगा पटापट. पालीचा गणपती, ओझर गणपती, सिद्धिविनायक गणपती, टिटवाळा गणपती. अभी तुम्हारी बारी. कोणाला जबाबदारी करी लवकर लवकर लवकर